सध्या बऱ्हाणपूर शहरात आणि परिसरात बऱ्हाणपूर की धरती सोना उगल रही है अशा काहीशा अफवा पसरलेल्या आहेत आणि त्याचं कारणही तसंच आहे. खरं तर नुकताच प्रदर्शित झालेला छावा चित्रपटात बुरहानपूर हे मुघलांचं साम्राज्य असलेलं शहर आणि या शहरात मुघलांचा खजाना असल्याची माहिती इतिहासातही आहे आणि या चित्रपटातही याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मात्र या परिसरात हा चित्रपट पाहून नागरिकांना वाटलंय की बऱ्हाणपूर नजीक असलेले हे असिरगड, जे मी आता तुम्हाला सध्या दृश्यात दाखवतोय, हा बऱ्हाणपूर पासून खरं तर इंदोर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर असिरगड हा किल्ला आहे. खरं तर हा पूर्ण ऐतिहासिक असा किल्ला आहे आणि या किल्ल्याच्या परिसरात गेल्या 3 ते 4 दिवसापासून नागरिक रात्रंदिवस या परिसरात जमीन खोदतायत, खड्डे करतायत आणि त्यात सोन्या चांदीचे शिक्के सापडतात की काय याचा शोध घेत आहेत. आपण बघू शकतो या शेतामध्ये पूर्णपणे खड्डे केलेले आहेत. हे एक व्यक्तीचं, शेतकऱ्याचं शेत होतं आणि या शेतात नागरिकांनी रात्रीच्या वेळी अक्षरशः मोबाईल टॉर्च लावून या ठिकाणी अशा प्रकारची खड्डे खोदलेली आहेत आणि त्यात ते शोधतायत की या ठिकाणी काही सापडतंय की काय, सोन्याची नाणी सापडतात काय. याचं खरं कारण आता समोर आलेलं आहे आणि याचं खरं कारण असं आहे की मी तुम्हाला दाखवतोय की या ठिकाणी या महामार्गाचं काम सुरू आहे. हैदराबाद ते इंदोर या राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे आणि या खोदकामादरम्यान समोर जो पूल आपल्याला दिसतोय, या पुलाच्या खोदकामाच्या दरम्यान तो गेल्या 2 ते 3 महिन्यापूर्वी या ठिकाणी अफवा पसरली होती की पुलाच्या खोदकामादरम्यान काही पुरातनकालीन नाणी सापडली सोन्या चांदीची आणि त्या पुलाचं खोदकाम करत असताना त्या पुलाची जी माती आहे ती या शेतात आणून टाकलेली आहे. त्यामुळे या लोकांना वाटलंय की त्या मातीमध्ये ही नाणी असतील, त्यामुळे या शेतकऱ्याचं संपूर्णपणे नुकसान केलंय. हे गव्हाचं शेत होतं आणि या गव्हाच्या शेतात नागरिकांनी रात्री येऊन येऊन मोबाईल टॉर्चच्या साहाय्याने ह्या ठिकाणी खोदकाम केलेलं आहे. यात खरं तर आता वास्तविक गोष्ट अशी आहे की यात कुणाला किती नाणी सापडली हे समोर जरी आलेलं नसलं तरी कुणाला जर नाणी सापडली असेल तर तो म्हणणार नाही की मला सापडली. मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक अशा प्रकारचे खोदकाम करतायत. याचं खरं कारण असं आहे की छावा चित्रपट बघितल्यानंतरही या घटनेला बळ मिळालं. खरं तर 3 महिन्यापूर्वी त्या पुलाच्या खोदकामातली माती या शेतात आणून टाकली, त्यावेळेसही अशी अफवा पसरली होती आणि आता याला बळ मिळालं हे छावा चित्रपटामुळे. खरं तर पुरातन काळात म्हणजे मुघलांच्या काळात बुरहानपूर आणि हा परिसर, या परिसरात मुघलांची टाकसाळ होती, म्हणजे नाणी तयार करण्याचा कारखाना या परिसरात होता. त्यामुळे मुघलांनी काहीतरी या ठिकाणी खजाना लपवून ठेवलाय की काय अशी काहीशी भावना लोकांची झाली आणि या ठिकाणी जे ऑपरेशन सुरू झालं ते सर्च सुरू झालं आणि अशा प्रकारची खड्डे या ठिकाणी खोदण्यात आली. मात्र प्रशासनाने या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन येथील स्थानिक पोलीस अधीक्षक असू देत किंवा जिल्हाधिकारी असू देत यांनी केलेलं आहे. ही केवळ निव्वळ अफवाच ठरलेली आहे आणि या ठिकाणी मात्र या बिचाऱ्या शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, असिरगड, बुरहानपूर, मध्य प्रदेश. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.